बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। नमस्कार। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळे या गावी आलेलो आहोत। सध्या वळेच्या एसटी स्टँड लालपरी ओळख असलेले महाराष्ट्र राज्याचे राज्य परिवहन महामार्गाचे जे बस स्टँड आहे ते जे आता आपण या वळे येथील बस स्टँड या ठिकाणी आलेलो आहोत। सध्या वळे येथील बस स्टँडचे जे दूरदृश्य पाहिले तर अक्षरशः इंग्रजकालीन बस स्टँड आहे की काय असं सध्या या ठिकाणची परिस्थिती आहे। आता आपण बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास हे मागील 40 वर्षापासून हे जे एसटी स्टँड आहे तिथे जे दूरदशा जर बघितली तर संपूर्ण या भिंतीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसत आहे, जेणेकरून येणा जाणारे जे सोलापूरला असतील किंवा काही अंतरावरच धाराशिव जिल्ह्याची बाउंड्री आहे, धाराशिवला किंवा सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या या ठिकाणी मोठी आहे। आपला मोठीत जीव धरून या ठिकाणी याच एसटी स्टँड मध्ये प्रवासी आपला जीव मोठीत धरून या ठिकाणी बसतात। एखाद्या भविष्यात एखादी मोठी जर दुर्घटना घडली तर याचा जिम्मेदार कोण असा वळे ग्रामस्थांकडून एसटी महामंडळ प्रशासन असेल त्यात किंवा या तालुक्याचे जे आमदार असतील त्या लोकप्रधानच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेले आहे। आता आपण सध्या हे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। अक्षरशः जीर्ण स्वरूपाचे जे भिंती आहेत ते पडलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी अक्षरशः हे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी बसले जातात। काहीच कालावधी म्हणजे या ठिकाणी पावसाळा येण्याची शक्यता आहे। तर सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अवकाळी पावसाचा थैमान गाठलेला असताना याच ठिकाणी येणा जाणारे जे प्रवासी आहेत ते याच स्टँड मध्ये आपला मोठी जीव धरून बसतात। या ठिकाणी अक्षरशः आपण जर बघू शकता तर भूत लालपरीत एसटी स्टँड आहे की भूत बंगला आहे येथील अशी परिस्थिती सध्या झालेली आहे, जेणेकरून आपण बघू शकता कशा प्रकारे हे आपलं मोठे जीव धरून या ठिकाणी पोपट सेंद्र हे आपला व्यवसाय करीत आहेत। वारंवार एसटी महामंडळाला त्यांनी याची तक्रारी दिलेली आहे किंवा ही जे संबंधित जे इमारत आहे ते इमारत दुरुस्त करून देण्याची मागणी केलेली आहे, परंतु त्यांच्या मागणीला जवळपास केराची टोपली केलेली आहे असं त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आपण बघू शकता। अक्षरशः या ठिकाणी पूर्णपणे हे जे बिल्डिंग आहे ते एसटी स्टँड आहे की पूर्ण असं पूर्ण या ठिकाणी भेगा पडलेले दिसत आहे, जेणेकरून एखादी मोठी जर दुर्घटना झाली तर याचा जिम्मेदार कोण या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण आता सध्या आतील बाजू आपण बघत आहोत, जेणेकरून बघू या लोकप्रधानच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी सध्या बघत आहोत। आता ही जी इमारत आहे ती कशा प्रकारे आहे, जर एखादी जर सोलापूर शहरासारख्या जर असं भागामध्ये अशा प्रकारची इमारत असली असते तर महानगरपालिकाकडून नियमानुसार नोटीस देऊन ती इमारत जमीन केली जाते, परंतु एसटी महामंडळ या ठिकाणी एखाद्या मोठी दुर्घटना किंवा एखादी जीवितहानी व्हावी अशी याची वाट तर पाहत नसेल का असं या ठिकाणी आता आपण अशा येथील ग्रामस्थांनी आता आपल्या माध्यमातून बोललेले आहेत। काही ग्रामस्थ आपल्या समोर आहेत जेणेकरून या ठिकाणी प्रवास करणार आहेत। आता
ते नेमकं सोलापूरला जाणार असतील, त्याचबरोबर काय धाराशिवला सुद्धा जाणारे काय आपल्या समेत काय जोडलेले प्रवासी आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, आपले नाव? शिवाजी धर्माळे. हे स्टँडची परिस्थिती काय वाटते तुम्हाला? स्टँडची इमारती तशी बऱ्याच वर्षापासून आहे आणि सध्या जीर्णावस्थेमध्ये आहे आणि सध्या दुरुस्तीचं काम करणं अत्यावश्यक आहे. आणखी काही प्रवासी आपल्या समेत आहेत, आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, आपलं गाव? कोळेगाव. काय वाटतं तुम्हाला, एसटी स्टँड आहे की भूतबंगला, काय वाटतं? भूतबंगला जरा बरंच झालं. आता सध्या आपल्या महाराष्ट्र परिवहन मंत्री जे आहेत प्रतापराव सरनाईक यांनी आता एसटीच्या ह्या घंटेकडे थोडं जातीनं लक्ष द्यावे, एवढी आमची गावकऱ्यातर्फे मागणी आहे. जर तुमची मागणी जर नाही मान्य झाली तर तुमची पुढील रूपरेषा काय असणार? ती गावकऱ्याकडनं आम्ही आंदोलन करू. गावकऱ्यासाठी एसटी महामंडळाचं हे एसटी कॅन्टीन पाहिजे आम्हाला. इथं आम्ही बसतो उठतो प्रवासी म्हणून. पावसात पडझड झालेले, पाऊस येतो, इथं आसरा नाही. जातीने त्यांनी लक्ष द्यावं एवढी आमची गावकऱ्याची इच्छा आहे. गाव का आपलं? गुळे. काय वाटतं तुम्हाला, एसटी स्टँड काय वाटतं? हे मागील 30-40 वर्षापासून आहे, पण आता सध्या इथं बसायला सुद्धा वाईट वाटतं. कुणीकडची भिंत पडल का, काय भेगा पडलेत का, पाय जाईल अशी भीती आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने लक्ष घालून लवकरात लवकर आम्हाला दुरुस्त करून द्यावे. पोपट नागनाथ शेंद्रे, पुळेचा रोड, दक्षिण सोलापूर. पुळे येथील टी स्टॉल दुरुस्तीच्या कामानिमित्त आम्ही भरपूर एर्पाट घातले, अर्ज केलेत एसटी महामंडळ. किती वर्षापासून तुम्ही हे हॉटेल चालवताय? 40 वर्षापासून. 40 वर्षात तुम्ही किती वेळा दुरुस्तीसाठी अर्ज दिले? भरपूर अर्ज दिले. त्यावेळेस तुम्हाला रिप्लाय वगैरे काय एसटी महामंडळाकडून मिळालेला आहे का? खरंच म्हणते. करूच म्हणते. त्यांनी पोच वगैरे काय दिली आहे का तुम्हाला? नाही. तर आता ही अवस्था झाली आहे, तर एखाद्या वेळेस काय रिपेअरी करून द्यावे. नमस्कार, मी मोहम्मद पठाण, पुळे ग्रामस्थ. तर पोपट शेंद्रे यांचं 40 वर्षापासून हे हॉटेल व्यवसाय आहे. तर हे हॉटेल व्यवसाय हा एसटी महामंडळाच्या माध्यमातून ह्यांना हे व्यवसाय करण्यासाठी एसटी महामंडळाने हे हॉटेल दिलेलं होतं. तर ह्या 40 वर्षात हॉटेलची दुरवस्था अशी झाली आहे की इथं चहा प्यायला जर कोणी बसायचं बोललं तर घाबरते. तर एवढं भीती का? तर हॉटेलची व्यवस्था आपण पाहू शकता की ह्या पद्धतीनं भिंतीला पूर्णपणे भेगा पडलेत. हॉटेल त्या साईडनं सुद्धा भेगा पडलेत आणि ते हॉटेल पडण्याच्या घाईला आहे. पाठीमागच्या बाजूला झुकलेलं सुद्धा आहे. तर एसटी महामंडळाला वारंवार अर्ज करून देखील यांची दखल घेतलेली नाही. तर आम्ही पुळे ग्रामस्थांकडून आपल्याला एवढीच विनंती करतो की माननीय आमदार साहेब, आपणाला सुद्धा विनंती आहे की आपण पुळे गावातील हे जे 40 वर्षापासून जे जुने एक आपण म्हणतो की पूर्वीच्या काळातील एक ठिकाण किंवा एखादी वस्तू आपण सांभाळून जशी ठेवावी, तसं ह्या हॉटेलला पोपट शेंद्रे यांनी खरंच सांभाळून ठेवलेलं आहे. स्वच्छता पण तशी त्यांनी ठेवलेली होती आणि अजून पण ठेवत आहेत. तरी आपणास विनंती एवढीच आहे की एसटी महामंडळाने आवर्जून लक्ष घालावं, आमदार साहेबांनी सुद्धा लक्ष घालावं आणि भविष्यात या महिन्या 1.5 महिन्यात पावसाळ्याच्या अगोदर तर ह्या हॉटेलची व्यवस्था नवीन पद्धतीने आपण करून द्यावी ही आपणास एवढी विनंती आहे. अन्यथा जर आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर एसटी महामंडळाला आमची विनंती आहे की आम्ही एसटी महामंडळाच्या कार्यालयात येऊन आम्ही पुळे ग्रामस्थ गोंधळ सुद्धा घालू. जोपर्यंत हॉटेल दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये कुठलाही कार्यकाल किंवा कुठलेही कामकाज आम्ही चालू देणार नाही. कारण काही नागरिक आपल्या समोर जोडलेले होते, कारण जेणेकरून काही ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर काही प्रवास करणारे सुद्धा या ठिकाणी प्रवासी होते. जेणेकरून ही जर 40 वर्षापूर्वी जीर्ण झालेली अशी जी इमारत आहे, जी बस स्टँड आहे, ती जर नाही व्यवस्थित किंवा सुधारणा नाही केली तर उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याची त्यांनी आपली स्पष्ट अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. लोकप्रधानसाठी उड्यावून नारायण घंटे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.